सो HR राऊंडमध्ये जे HR आहेत ते स्टुडंटमध्ये काय बघतात, म्हणजे काय त्यांना, म्हणजे टेक्निकल स्किल्स तर आहेत, पण ॲज अ पर्सन म्हणून ते काय बघतात? कारण ज्यावेळेस तुमची इंटरव्ह्यूची सुरुवात होते ती सुरुवातच टेल मी अबाउट युअर सेल्फनी होते. महत्त्वाची गोष्ट काय आहे, इंटरव्ह्यू हँडलिंग स्किल असणं फार गरजेचं आहे. म्हणजे समजा मला कोणीतरी विचारलं की ठीक आहे, लाईक तुमच्या नावाचा काय अर्थ होतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ युअर नेम, व्हाय सारिका, व्हाय नॉट समथिंग एल्स. मला ते क्रॉस क्वेश्चन हँडल करता यायला पाहिजेत, माझं माइंड त्यासाठी प्रिपेअर्ड पाहिजे. पण मुलांचं काय होतं, फ्रेशरचं, ते काय करतात, ऑनलाईन जातात, HR ऑन क्वेश्चन शोधतात, मार रात्रभर रट्टा मारतात आणि तेच तयारी करून जातात. आणि त्यांच्या डोक्यात एवढंच असतं की मला हेच विचारणार, मला हेच बोलायचं आहे, बरोबर. पण ऑन द स्पॉट समोरचा क्रॉस करतो. मी जर म्हटलं की नावाचा अर्थ सांगा, ह्याचा विचार आपण केलेला नसतो, पण ती सिच्युएशन टॅकल करणं म्हणजे इंटरव्ह्यू हँडल करणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग तो इंटरव्ह्यू किती कॉन्फिडंटली हँडल करता हे गरजेचं आहे. यासाठी ना प्रिपरेशन फार इम्पॉर्टंट आहे, क्रॉस क्वेश्चनिंग. कारण आत्ता ना मी सुद्धा, म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यूज माझ्या टीम हायरिंगसाठी घेते ना, मी क्रॉस क्वेश्चन, जसं की काल परवाचीच गोष्ट आहे, मी एका कॅन्डिडेटला विचारलं की अरे तुझी डिग्री फार्मसीमध्ये, तू फार्मसीमध्ये मेडिकल कोडिंगचा क्लासही केला आहे, तू 70,000 रुपये खर्चही केलेत, मी तुला का हायर करू. म्हणजे तिचा कॉन्फिडन्स इतका डाऊन झाला की ती काही बोललीच नाही नंतर. सो इंटरव्ह्युअरचं हे कामच असतं की तुमचा कॉन्फिडन्स डाऊन करणं, म्हणजे तुमची एक नकारात्मक बाजू तुम्हाला दाखवून देणं हे त्यांचं काम आहे. पण तुम्ही त्या जॉबबद्दल किती सकारात्मक आहात हे सांगणं तुमचं काम आहे. आणि जर तुम्ही डिमोटिवेट न होता जर ती सिच्युएशन हँडल केली आणि जर दाखवून दिलं की आय एम द बेस्ट कॅन्डिडेट फॉर युअर कंपनी, तर ते तुम्हाला मना करूच शकत नाही. आणि ह्याच्यात खरं बोलणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. खूपच जास्त. कारण की आपण जसं म्हणतो ना, एका खोट्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं लागतं. कधी असं करू नका, कारण की ज्या गोष्टी बन्या आहेत तर तशा पण कधी ना कधी उघडकीस येतात. ज्यावेळेस तुम्ही सांगताय कॉन्फिडेंटली की मला ही गोष्ट येते आहे, तुम्ही ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड राहा की तुम्हाला त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा करायला लावणार आहेत.